विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर विजय स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बुद्धिमत्तेमध्ये वेन आकृती नावाच्या टॉपिकवर तुम्हाला काही क्वेश्चन येत असतात. त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये आकृती काढायची नसते. तुम्हाला डायरेक्ट आकृती दिलेली असते, ती सर्च करायची असते. परंतु हे प्रश्न सोडवित असताना आपल्याला त्याचे वास्तविक संबंध माहित असणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, जनरल नॉलेज आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. आपण कोणत्या देशात राहतो, आपण कुठे राहतो, पृथ्वीवर राहतो, चंद्र म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतील तर या प्रश्नाची उत्तरं देता येतात. आणि याची उत्तरं देत असताना सटीक प्रामाणिकपणा असला पाहिजेत आपल्याला. आता बघा, ही सगळी प्रश्न परीक्षेला आलेली आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आता आपण वर्गामध्ये याची वेन आकृती कशी काढायची हे आपण पाहणार. कारण की ज्यांना वेन आकृती जमते त्यांनाच तर्क अनुमान नावाचा धडा जमत असतो. आता बघा, बऱ्याच लोकांना शब्दाचे अर्थ माहित नसतात. बऱ्याच लोकांना शब्दाचे अर्थ माहित नसतात, म्हणून त्यांच्या आकृत्या चुकत असतात. आता बघा, इथं काय सांगितलेलं आहे, पुरुष, विदुर आणि पिता. पुरुष, विदुर आणि पिता असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग आता आपण या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, तुम्हाला माहित आहे पुरुष कोण असतात. पा, हे पुरुष आहेत. कोण आहेत? पुरुष आहेत. बरोबर, हे पुरुष आहेत, पुरुष. ठीक आहे. आता विदुर, तीन गोष्टी ध्यानात राहू द्यायच्या. पा, ज्याची बायको मेली त्याला काय म्हणायचं? विदुर. जिचा नवरा मेला तिला काय म्हणायचं? विधवा. आणि ज्याला सगळंच आहे त्याला काय म्हणायचं? सदवा. काय म्हणायचं? सदवा. पा, नवरा मेला विधवा, बायको मेली विदुर, आणि सगळेच आहे सदवा. आणि ज्याला कोणीच नाही त्याला काय म्हणायचं? तुम्ही कमेंट मध्ये सांगा. काय म्हणायचं त्याला? मुंजा म्हणायचं, मुंजा. आणि कमेंट मध्ये सांगायचं त्याला अजून म्हणतात. ठीक आहे. पहा, आता लक्ष द्या, हे विदुर म्हणजे सगळे कोण? पुरुष. पहा, हे विदुर आहेत. कोण आहेत? विदुर आहेत. बिचाऱ्याची काय मेली? बायको मेली. आता पिता, काही पुरुष असे आहेत, काही पुरुष असे आहेत की त्याला लेकर बाळ नाही झाले, बायको मेली. बरोबर आहे, म्हणजेच ते पिता झाले नाही. आणि काही पिता असे आहेत म्हणजे लेकर बाळ होऊन बायको मेली, म्हणून निम्मे निम्मे दाखवायचे. पहा, हे झाले पिता. म्हणजे एवढे जे आहेत ना, एवढे बाप असून विदुर आहेत म्हणजे यांना बायका नाही. एवढे विदुर आहेत म्हणजे यांना काय नाही, लेकर बाळ नाही. एवढे पिता आहेत म्हणजे याला सगळंच सदवा आहेत. याचा अर्थ असा होत असतो. आता पहा, पुरुष. आता इथं घेतलं पुरुष. पहा, इथं काय घेतलं? पुरुष. आता मला सांगा, पुरुष आणि धूम्रपान करणारे व्यक्ती आणि पिता असा प्रश्न आहे. पिता सगळे कोण असतात? पुरुष असतात. बरं, एखादा असा पिता आहे का जे पुरुष नाही? आणि पुरुष नसेल तर पिता कसा होईल? होईल का? नाही. पहा, म्हणून सगळे पिता कशात घ्या? पुरुषात घ्या. घेतले का पुरुषात पिता? घेतले. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती. आता इथे व्यक्ती संबंध वापरला. व्यक्तीमध्ये स्त्रिया येतात, महिला येतात, है की नाही, तृतीय पंथी येतात, सगळेच येतात. जेवढे असतील लोक ते सगळे येत असतात त्याच्यामध्ये. बरोबर. मग आता बिड्या, सिगरेट, हुक्का वळण्याचं काय गुत्ता आपण पुरुषाने घेतलं का? नाही. पिक्चर मध्ये बघितलं सरासर बाया पण हाणतात, है की नाही. मग पहा, आता मग आपल्याला धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती दाखवायच्या म्हणजे असं करावं लागणार आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे एवढे पुरुष पिता असणारे काय करतात? धूम्रपान करतात. हे बाहेर जे धूम्रपान करणारे दाखवायला लागलो आपण, हे कोण करतात? इतर महिला वगैरे जे कोणी करत असेल, जे नादी आहे, शौकीन आहे, ते सगळे इथं करतात. आता पहा, साक्षर. साक्षर म्हणजे काय रे? ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर असे म्हणतात. तुम्ही सगळे जण साक्षर असून सुशिक्षित आहात, है की नाही. आणि आपलं दुर्दैव एवढं आहे की आपण तिन्ही आहेत का नाही, तिन्ही बी आपण साक्षर असून सुशिक्षित आहे, आणि सुशिक्षित असून बेरोजगार आहे की नाही, बेरोजगार. बरोबर आहे. पहा, मग हे काय? साक्षर. हे काय? साक्षर. आता हे सगळे सुशिक्षित कोण असतात? साक्षर असतात. हे सगळे सुशिक्षित कोण असतात? साक्षर असतात. आणि बेरोजगार. आता बेरोजगार असे दाखवायचे. पहा, हे झाले बेरोजगार. म्हणजे याचा अर्थ असा पोरांनो, पहा, एवढे सुशिक्षित असून कोण आहेत? बेरोजगार आहेत. एवढे फक्त लिहिता वाचता येतात पण काय? बेरोजगार आहेत. एवढे असे जे निरक्षर आहेत पण कोण आहेत? बेरोजगार आहेत. लक्षात आलं?